नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण गणिताचे बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. काल आपण पायथागोरस थेरम आणि त्याच्यावरचे उदाहरणं पाहिले. पायथागोरस थेरम सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या. आज आपण गणिताचे अगदी बेसिक कन्सेप्ट, म्हणजे तुमच्यापैकी काही जण जर त्यांना काहीच गणित येत नसेल किंवा शालेय शिक्षणामध्ये त्यांनी काहीही अभ्यास केलेला जरी नसेल तरीसुद्धा त्यांना हे गणित सोपी जाणार आहेत. आणि काही लोकांचा ज्यांचा गणित पक्का आहे त्यांना वाटेल की ही गणितं खूप सोपी आहेत. तर असा विचार करायची काहीच गरज नाही, कारण परीक्षेमध्ये अगदी सोपी गणितं न सोडता, सिली मिस्टेक्स न करता ती गणितं तुम्हाला मार्क्स मिळवून देत असतील. त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर सोपी गणितंसुद्धा हातातून निघून जातात, त्याचे मार्क्ससुद्धा कमी होतात. त्यामुळे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावे, स्वतःचे नोट्स बनवावे आणि रिव्हिजन करावी. चला तर आता आपण सुरू करूया. तर बघा, बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड काही क्वेश्चन वेगवेगळ्या टॉपिक्सवर येत असतात, जसे की सर्वात लहान संख्या, 4 अंकी सर्वात मोठी संख्या किंवा त्यांचा चढता क्रम, आणि मग त्याच्यामधली बेरीज वजाबाकी, त्याच्यातला फरक, असे एकत्रित कन्सेप्ट करून आणि उदाहरणंही विचारली जातात. तर आपण 4 ते 5 भागांमध्ये संख्या हा टॉपिक पूर्ण करणार आहोत. तर बघा, संख्या या टॉपिकमध्ये आज आपण अंकांची घरे, संख्यांचे वाचन आणि त्याच्यावरची उदाहरणे बघणार आहोत. तर बघा, आता अंकांची घरे, आता काही जणांना माहिती असेल तरीसुद्धा मी अगदी सोप्या भाषेत सांगते की जी घरे असतात, जी आपण लहानपणी सुद्धा शिकलोय, एकक, मग दशक, मग शतक, हजार, दशहजार, मग लक्ष, लक्ष किंवा लाख, दशलक्ष, कोटी किंवा दशकोटी. आता तुम्ही सांगाल का मी उलट्या क्रमाने का लिहिलं? तर उलट्या क्रमाने लिहायचं कारण असं की आपण कोणतीही संख्या इकडच्या बाजूने, कोणतीही संख्या आपण उलट्या साईडने आपण अशी वाचत घेणार आहोत. जर तुम्ही सरळ वाचायचा प्रयत्न कराल तर निश्चितच तुमचं गणित हे चुकणार आहे. तर आपण ही घरं समजून घेतली. सगळ्यांना ही घरं माहिती असतात, पण ज्यांना येत नसतील त्यांनी हे लिहून घ्यावी. आता बघा, मी एक मोठी संख्या लिहिते. आता ही संख्या वाचताना आपण उजव्या बाजूने सुरुवात करणार आहोत. तर पहिल्यांदा एकक, दशक, शतक यानंतर आपण स्वल्पविराम द्यायचे आणि मग 2-2चे गट पाडायचे. बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. म्हणजे आता दशकोटी हे शेवटचं आलेलं आहे. मग आपण ही संख्या वाचताना 13 कोटी किंवा करोड, 22,42,523 अशी वाचणार आहोत. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण उजव्या साईडने घरं मोजायला सुरुवात करावी आणि त्यानंतर जसं हे घर आहे 13 कोटी 22 लाख किंवा 22,42,523 अशा पद्धतीने ही संख्या ही वाचली जाईल. ज्यांना कठीण वाटत असेल त्यांनी लिहून घ्यावं. तसेच आता दशलक्ष घरापासून जर एखादी संख्या आपण लिहिणार आहोत तर ती या पद्धतीने आपण लिहूया. आता बघा, आता ही जी मी संख्या लिहिली तर पुन्हा एकदा इकडनंच वाचायचं. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. मग इथे दशलक्ष आलं म्हणून 13 दशलक्ष 24,223.
अशा पद्धतीने ही संख्या वाचली जाईल. तर या पद्धतीने आपण संख्यांचं वाचन करू शकतो. आता आपण यावर आधारित उदाहरणे घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीची उदाहरणे परीक्षेला विचारतात. तर बघा, आपण हे उदाहरण बघणार आहोत. आता हे उदाहरण 2024 साली परीक्षेला विचारलेले आहे. तर बघा, अगदी सोपं उदाहरण आहे. 7,07,707 ही संख्या अंकात कशी लिहितात? तर आता बघा, आपण काय पर्याय बघण्यापेक्षा आपण स्वतःच इथे लिहून बघितलेली बरी. आता 7 लक्ष दिलेले आहेत, बरोबर. तर बघा, आपण तसंच करायचं. किती घरं येणार? मगाशी आपण जसं बघितलं तसं, तर इथे 3, 2 आणि 5, बरोबर. म्हणजे स्वल्पविराम इथे येणार आणि इथे येणार. तर 7 लक्ष म्हणजे इथे 7 लक्ष, त्याच्यानंतर 7,707. आता इथे शून्यामध्ये बरेच लोक चूक करतात. तर लक्षात घ्या, 7 सांगितलेत म्हणजे शून्य येणारच. काही लोक हा शून्य घेत नाही म्हणून त्यांची गणितं चुकतात. ठीक आहे. तर बघा, 7,07,707. आता हा पर्याय कुठे आहे? तर सी पर्याय हा बरोबर आहे. तर हे अगदी सोपं गणित होतं. त्यानंतर बघा, 15,15,15 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता हे गणित विचारलेलं आहे परीक्षेला. तर बघा, पुन्हा एकदा तसंच करायचं. आपण लिहून बघायचं म्हणजे आपल्याला बरं पडतं. आता बघा, मी कसं करते. आता इथे एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष, कोटी दशकोटी असं येणार, बरोबर. तर आता 15 कोटी म्हणजे 15 येणार आणि 1515. आता बघा, इथे कसं ट्रिक वापरले. 15 कोटी 1515 लिहिलेत. आता 1500 म्हणजे काय? तर 1500 असे लिहितो, बरोबर आपण. तर 1515 म्हणजे हे बघा, 1500 असे लिहितो आणि त्यावर आपण 1515 म्हणजे आता बाकीच्या ठिकाणी हे जे आहेत ना, हे आपण लिहून घ्यायचे आणि बाकीच्या ठिकाणी आपण झिरोच द्यायचा. हे लक्षात ठेवा. हे बघा, आता बघा, 15 कोटी आणि 1515 म्हणजेच 1515. तर हे लक्षात ठेवा की इथे झिरो. म्हणून मी सांगते की या रेषा मारणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आपल्याला अगदी सोपं पडतं आणि आपण संख्या आपोआप लिहू शकतो. ओके. बघा, आता पुढचं उदाहरण बघूया. समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना चुकून आता ही अशी लिहिलेली आहे. तर त्यांनी त्याचे उत्तर किती फरकाने चुकवले? बरोबर. तर बघा, हा एकदम थोडासा कॉम्प्लिकेटेड केलेला क्वेश्चन आहे. तर मी तुम्हाला सोडून दाखवते. बघा, आता 6,07,000 म्हणजे आपण पहिल्यांदा ही संख्या लिहून बघूया. तर बघा, मगासारखंच करायचं परत एकदा. 7 आणि इथे 0 येणार, बरोबर. एकक दशक शतक, हजार दशहजार आणि 6 लक्ष सांगितले म्हणजे इथे येणार का. इथे जर 6 लिहिले तर 60 होईल. ते 6 लक्ष लिहिलेलं आहे, बरोबर. तर आपण ही 6,07,000 ही संख्या लिहिलेली आहे आणि त्यांनी जी संख्या लिहिली आहे ती बघूया. आता बघा, त्यांनी 60 लक्ष लिहिलेली आहे संख्या, बरोबर. बघा, एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष म्हणजे त्यांनी 60 लक्ष लिहिलेली आहे ती संख्या. तर किती फरकाने चुकवली, बरोबर. तर आपण ती संख्या सुद्धा लिहूया. त्यावर आपण स्वल्पविराम देऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता बघा, आपण ही संख्या लिहून घेतली. आता त्याच्यातला फरक आपण ओळखणार आहोत. तर 7तून 7 गेले 0 आणि 0 0 0 0. आता इथे एक हातचा घ्यावा लागेल. 10, 10तून 6 गेले 4 राहिले आणि इथे 5. म्हणजे आता याचा फरक किती फरकाने चुकवले असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर येते बी, एवढ्या फरकाने चुकवलेली आहे.
आता याच्या पुढचं उदाहरण घेऊया. 6 अंकी सर्वात मोठी समसंख्येचं वाचन दर्शवणारा पर्याय कोणता? आता वाचन दर्शवणारा पर्याय हा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारलेला होता. तर आपण एक काम करूया, वाचन दर्शवणारे म्हणजे आधी अंकात लिहून घेऊया आणि इथे लिहिले मोठी समसंख्येचे वाचन. मग आपण ठरवूया की कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती लहान आहे. तर 9,99,999. ही अशी येते 99,999, 99,998 आणि ही संख्या आहे 9,99,998. ठीक आहे. तर बघा आपण आधी अंकामध्ये लिहून घेतलेल्या आहे सगळ्या संख्या. आता बघा काय विचारलेलं आहे, तर 6 अंकी. आता इथे कोणती संख्या 6 अंकी येते? तर बघा ही 6 अंकी येते, म्हणजे ही पर्यायात आहे. त्यानंतर ही संख्या बघा, ही संख्या 5 अंकी आहे, त्यामुळे हा पर्याय तर आपण कट करू. ठीक आहे. ही संख्या पण 5 अंकी येते, त्यामुळे हा पर्याय पण आपण कट करू. आणि आता ही संख्या आणि ही संख्या 6 अंकी येते, कारण त्यांनी 6 अंकी आपल्याला सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सम सांगितलेलं आहे. आता समसंख्या म्हणजे काय, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, तर मी शॉर्टमध्ये सांगते. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 0, 2, 4, 6, 8 या संख्या येतात, तर त्या संख्या समसंख्या असतात. तर आता बघा इथे 8 आहे, म्हणजे ही समसंख्या आहे आणि ही संख्या विषम आहे, बरोबर. म्हणून उत्तर याचं डी येईल. आता 5वं गणित बघूया, जे की पुन्हा एकदा परीक्षेला विचारलेलं गणित आहे. तर बघा सगळ्यांनी, आता बघा ही जी संख्या, या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत? तर आता मी तुम्हाला मगाशी शिकवलं त्या पद्धतीने बघा इकडनं मोजायला सुरुवात करायची उजव्या साईडने, एकक, दशक. आता आपल्याला दशक विचारलं आहे म्हणजे हा दशक. त्यानंतर ठीक आहे, मी इथे लिहिते आणि मग बघूया आपण मोठ्या अक्षरात. बघा आता यामध्ये बघा हा एकक आहे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. ठीक आहे. तर आपल्याला फक्त कोणते विचारलेत? हजार, लक्ष विचारलाय, हजार आणि दशक. ठीक आहे. आता इथे हा अनुक्रमे शब्द लक्षात घ्या. अनुक्रमे म्हणजे इथे जी सिक्वेन्स दिले, जे रांग दिले त्या रांगेतच. ठीक आहे. तर आधी लक्ष दिलंय म्हणजे 6, 5, 1, मग 6, 5, 1 इथे आहे, म्हणजे या ए हा पर्याय बरोबर येतो इथे. तर अशा पद्धतीने आपण जे परीक्षेला या टॉपिकवर आले होते ते सगळे उदाहरणं आपण सोडवले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने सोडवलेले आहेत. तुम्ही याची घरी प्रॅक्टिस करा, नोट्स बनवा. तुम्हाला याच्यात काही क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. तुम्हाला जर माझी शिकवायची पद्धत आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये गणितं टाईप करून पाठवा. मी तुम्हाला नक्की सोडून द्यायचा प्रयत्न करीन. धन्यवाद.